नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रीड विथ स्वप्नीलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. या सिरीजमध्ये मी मला आवडलेल्या आणि तुमच्यासाठी मला महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही कलाकृतींचं वाचन करत असतो. आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण माझे आवडते लेखक आणि महाराष्ट्राचे एक फार लोकप्रिय कथाकार लेखक व्यंकटेश माडगुळकर यांचं जे व्यक्तिचित्रांचं पुस्तक आहे माणदेशी माणसं, मेहता प्रकाशनाचं हे पुस्तक आहे आणि ही बहुतेक याची नवी आवृत्ती असावी. माझ्याकडे याच्या जुन्या आवृत्त्यासुद्धा आहेत. तर त्यातलं एक माझं आवडतं व्यक्तिचित्र, जो मला शाळेमध्ये धडासुद्धा होता, आपल्यापैकी अनेकांना तो असेल, ते व्यक्तिचित्र म्हणजे झेल्या. तर ती झेल्या ही कथा किंवा ती व्यक्तिचित्र जे आहे ते आपण वाचूयात. तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांनी या अगोदरच्या सेशनमध्ये एक रिक्वेस्ट अशी केली होती की सर काही पुस्तकं तुम्ही सुचवत जा त्या सेशन्समध्ये. तर आजच्या सेशनमध्ये सुरुवातीला 2 मिनटात माडगुळकरांची सगळीच पुस्तकं जी आहेत ना ती मी सुचवेन. म्हणजे मला ती फार आवडतात. जेव्हा कधी मी या सगळ्या ज्याला आपण म्हणतो ना, जे रहाटगाडगं चालू असतं आजूबाजूला, सगळ्या जगाचा कंटाळा येतो किंवा वीट येतो, त्यावेळेला एक हक्काची जागा, हे थोडंसं नॉस्टॅल्जिक पण आहे, पण ज्याला आपण म्हणतो की जिथे मी रमतो, असा लेखक म्हणजे व्यंकटेश माडगुळकर. मग तुम्ही त्यांचं काहीही वाचू शकता. म्हणजे तुम्ही त्यांच्या लेखांचं पुस्तक वाचू शकता, त्यांनी केलेल्या भाषणांचा संग्रह वाचू शकता, त्यांनी ज्या काही रूपांतरित कादंबऱ्या आहेत त्यांचं केलेलं लेखन वाचू शकता, कुठलंही तुम्ही पान काढून वाचू शकता असे ते लेखक आहे. साधारणतः 90च्या दशकामध्ये जन्मलेल्या लोकांचं जे बालपण गेलं आहे, त्या बालपणामध्ये असणारी जी शांतता होती, मला असं वाटतं की त्या शांततेच्या जवळ नेण्याचं काम माडगुळकर करत असतात आपल्याला. मला माडगुळकरांचा जो भाव आहे ना, की ती भाषा, त्या भाषेमधला कसदारपणा, हे सगळं माडगुळकर नेत असतात. आणि विशेषतः ज्यांचं आयुष्य हे ग्रामीण भागाशी जोडलं गेलेलं आहे, अशा अनेकांना माडगुळकर जवळचे वाटतात. तर त्यांचीच पुस्तकं मी रेकमेंड करेल. यातलं कुठलंही तुम्ही वाचू शकता. वाटा नावाचं माडगुळकरांचं पुस्तक आहे. हस्ताचा पाऊस आहे, त्यानंतर पांढऱ्यावर काळे आहे, त्यानंतर बेलवन आहे, सर्वा आहे. सगळीच पुस्तकं म्हणजे मला माडगुळकर फार आवडतात. त्यामुळे सत्तांतरसारखी त्यांची कादंबरी आहे, चित्रकथी आहे, रानमेवा आहे, पारितोषिक आहे, कोवळे दिवस आहे, कोवळे दिवस, त्यानंतर मंतरलेले बेट, मॅन्युअल कॉम्ब्रॉफच्या कादंबरीवर आधारित असणारं मंतरलेले बेट आहे, गोष्टी घराकडील आहे, चित्रे आणि चरित्रे हे त्यांचं पुस्तक आहे. अनेक आहेत आणि माणदेशी माणसं तर माइलस्टोन आहेच. तर तुम्ही कुठलंही पुस्तक वाचू शकता. मेहता प्रकाशनानं खूप चांगलं काम केलं की त्यांनी सगळे माडगुळकर जे आहेत हे नव्यानं पब्लिश केलेले आहेत. सो आपण झेल्या ही त्यांची कथा किंवा व्यक्तिचित्रणात्मक कथा वाचूया. या सिरीजचा उद्देश ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की आपण साहित्यापासून जेव्हा लांब येतो ना, तेव्हा समाज म्हणून आपल्या हातात फारसं काही राहत नाही. आपल्याला भाषा राहत नाही, आपल्याकडे कुठलंही मूल्य राहत नाही, आपला विवेक जो आहे तो संपत राहतो आणि अत्यंत भौतिकवादी आपण होत राहतो आणि जगायचं कशासाठी हेच आपण विसरत जातो. आणि मग सगळीकडे आपण म्हणतो ना की एकमेकांना ओरबडण्याची स्पर्धा सुरू होते आणि त्याच्यातूनच मग भाषाही खराब होते. सगळंच जे काही आपलं बिनसत चाललं आहे त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे आपला संवेदनशील होण्याचे जे जे काही मार्ग आहेत समाज म्हणून, आणि त्यातला महत्त्वाचा मार्ग म्हणजे वाचन, लेखन, मनन, चिंतन, आस्वादन, हे आपण संपवलं आहे कुठेतरी. आणि विशेषतः सिव्हिल सर्व्हिसेसचे म्हणजे माझे अनेक विद्यार्थी क्लास 1 आहेत, म्हणजे अगदी DYSP आहेत, तर ते त्यांच्याशी बोलताना सुद्धा मला हे जाणवतं की बाबा फार काही सेन्सिटिव्हिटी राहिलेली नाही आहे काव्याविषयी, कथांविषयी, कादंबऱ्यांविषयी. तर मग ब्युरोक्रेसी म्हणजे फक्त काहीतरी भूगोल केला, इकॉनॉमी केली, इतिहास काहीतरी बघितला म्हणजे आपण चांगले ब्युरोक्रॅट होऊ का? तर नाही. संवेदनशीलता हा कुठल्याही व्यवसायाचा अविभाज्य भाग असला पाहिजे. तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, आर्किटेक्ट असा, ब्युरोक्रेट असा, कोणीही असा, यू मस्ट बी सेन्सिटिव्ह. तुमच्यामध्ये ती कणव असणं खूप गरजेचं आहे आणि ते फक्त साहित्यातूनच येऊ शकते. आणि ते नसल्यामुळे ना ब्युरोक्रेसी खूप सपाट होत चालली आहे आपल्याकडची आणि ज्याला आपण म्हणतो की ती संवेदनशीलता त्यातली कमी व्हायला लागली आहे. तर हे टाळायचं असेल तर माझ्या परीने एक प्रयत्न हा रीड विथ स्वप्नील हा एक्सरसाइज आहे. काही त्यातनं मिळालं, काही 1-2% लोकांना त्यातनं काही मिळालं आणि नाहीच काही तर नवीन काही कळालं तरी इथे पुरेसं आहे.
तर आपण झेल्या हे व्यक्तिचित्रण वाचूया. साधारणतः मला वाटतं एक 20-1 मिनिटामध्ये आपलं हे वाचून होईल. छोटं आहे ते. हा धडासुद्धा होता. अनेकांना बालभारतीमधला तो धडा आठवेल. तर वाचूया व्यंकटेश माडगुळकरांची मानदेशी माणसंमधील कथा झेल्या. आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळं वळण लागलं आहे. इतकं की कधी काळी मानदेशातल्या निंबवडे नावच्या खेड्यात मी शिक्षक होतो. मला महिन्याकाठी 25 रुपये पगार मिळत होता. मराठी 2री आणि 3रीचे वर्ग माझ्याकडे होते आणि 3 महिने ज्ञानदानाचं पुण्यकर्म मी इमाने इतबारे करत होतो. या साऱ्या गोष्टी मी विसरून जाव्यात. त्यांची कधी आठवणही मला होऊ नये. पण इतके दिवस लोटले तरी ते दिवस माझ्या आठवणीत आहेत. याचं कारण झेल्या. लोहाराचा एक पोर, माझा एक विद्यार्थी. पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो आणि एकवार साऱ्या वर्गावरून नजर फिरवली. पाटी, पुस्तकं, फडक्यात बांधलेली दप्तरं किंवा लहान सहान पत्रासाच्या पेट्या पुढ्यात घेऊन चिल्ली पिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत ते सारखे हिशेब आणि गणितं सांगतात की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगतात. सारखं मोडी वाचन घेतात की गाणीसुद्धा म्हणायला लावतात. असे विचार त्या चिमण्या डोक्यातून उड्या मारत असावेत. मी एकवार हळूच हसलो. टेबलावर रोळाखाली ठेवलेली हजेरी उघडली. चिणी मातीच्या दौतीत टाक बुडवला आणि म्हणालो, हां, हजेरी सांगा रे. साधारणत मराठी शाळेतले शिक्षक ज्या आवाजात हे वाक्य म्हणतात तसा आवाज मी काढला होता. हजेरीवरची नावं वाचू लागलो. सदाशिव नारायण न्हावी. आढ्याशी भिरभिरणाऱ्या चिमणीकडं पाहणारं पहिल्या नंबरचं एक पोरगं दचकलं. टोपी सावरून अर्धवट उभं राहत ओरडलं, हजर. मी त्याच्या नावापुढे एक आकडा टाकला. अब्दुल फत्तूभाई मुलानी. लाल टोपीचा गोंडा हल्ला आणि चिरका आवाज उठला, हजर. नामदेव तुकाराम माळी. हे नाव वाचताच 2-3 पोरं एकदम ओरडली, गैर. त्या नावापुढे मी फुली घातली. मराठी 2ऱ्या वर्गात एकूण 12 मुलं होती. शेवटचं नाव मी वाचलं, जालंधर एकनाथ लोहार. आणि पुन्हा पोरं ओरडली, गैर हाय मास्तर. लयदीत झालं मास्तर, तो साळतच येत नाही. खरंच त्या नावापुढे साऱ्या फुल्याच होत्या. काय येत नाही रे? मी विचारलं. कोणाला ठाव मास्तर, आणू जाऊ का बोलावून? एक जणानं विचारलं. घरी नाही त्यो, वाड्यात चिचा पाडतोय मास्तर. दुसऱ्या एकानं अचूक माहिती सांगितली. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला तसा मी रूळ टेबलावर आपटला. गोंगाट बंद झाला. 3रीची झाल्यावर 2रीची हजेरी घेतली आणि मग 3 चांगली दणकट पोरं जालंधरला बोलावून आणण्यासाठी पाठवून दिली. मोठ्या वीरश्रीनं ती गेली. खेड्यातल्या शाळेत हे नेहमीच चालतं. मुलगा गैरहजर असला म्हणजे शिक्षकानं त्याला बोलवण्यासाठी मुलं पाठवायची. त्यांनी नाही तिथून त्याला शोधून पकडून आणून शिक्षकापुढे उभं करायचं. त्यानं हिरवा पिवळा होईपर्यंत त्या पोराला मारायचं आणि सांगायचं, आता गैर राहिलास तर याद राख, उलटा टांगीन. वेळापत्रक पाहिलं आणि मी मुलांना गणितं सांगू लागलो. 15-20 मिनिटं झाली असतील नसतील तो ती मुलं जालंधरला घेऊन आली. तो हिसका हिसकी करत होता आणि पोरांनी त्याचे दंड घट्ट पकडले होते. सोडा त्याला. कुठं होतास रे? वड्यात चिचा पाडत होता. आम्ही साळत चल म्हणल्यावर आई बहिणीवरनं शिव्या दिल्या मास्तर. पोरांनी माहिती दिली. बटन नसलेल्या कुडत्याला एक हातानं गळ्याशी धरून झेल्या. जालंधरचा हा अपभ्रंश बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच
वयानंही फारसा नसावा, 13-14 एवढा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी, अंगात कसले कसले डाग पडलेलं मळलेलं, बाहीवर ठिगळ लावलेलं हातमागाच्या कापडाचं कुडतं. त्याला शोभेलशीच तांबड्या रंगाची चौकडे असलेली गादी पाटाची चड्डी. तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले, त्यात बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात. सौम्य आवाजात मी विचारलं, काय रे, शाळेत का येत नाहीस? काम असतं घरी, गुरमीत झेल्या बोलला. त्याचे दात काळे आणि किडलेले होते. कसलं? मस हिंडवावी लागती, भाता वाढावा लागतो, दादा म्हणतो साळत जाऊ नगस. झेल्याची ही सबब खोटी होती, कारण पहिल्या नंबरला असलेला न्हाव्याचा सदा एकदम बोलला, लबाड बोलतो, काय सुधीक करीत नाही तो घरी. बापाला सांगतो साळत मास्तर मारते ती म्हणून, आणि गावात उन्हाडक्या करीत हिंडतो. का ऐकत नाही बापाचं. त्यावर झेल्यानं रागरागानं सदाकडे बघितलं आणि तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, चल की साळं बाहेर, जीवच घेतो तुझा. झेल्याचा उन्हाळपणा, गुंडगिरी आणि धाडस श्रेष्ठ असल्याची माझी खात्री पटली. तरीसुद्धा मवाळपणानं मी म्हणालो, अरे काम असलं तर विचारून जावं तेवढ्यापुरतं, मी काही नाही म्हणणार नाही तुला. झेल्याचा हिशेब चुकल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. फोका आणि कानफडात घेण्याच्या तयारीनं तो आला होता, पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती. खिशात काय आहे तुझ्या? इतका वेळ बटनाच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्यानं खिशात कोंबले. काय नाही, चिचा आहे त्या मास्तर, असं ओरडून एक पोरगं जागेवरून उठून पुढं आलं आणि झेल्याच्या खिशात कोंबलेले हात हिसकू लागलं. तसा तो केवढ्या तरी मोठ्यांदा ओरडला, अगं आय ग, बोट मुरगाळलं माझं. मला माहिती होतं की हा शुद्ध कांगावा होता. तू बाजूला हो रे, जागेवर बैस बघू. मी त्या पोराला दटावला आणि झेल्याला पुन्हा म्हणालो, झेल्या, काढ बघू काय आहे ते खिशात. चिंचा आहेत का? आण त्या, ठेव टेबलावर, मला हव्यात घरी न्यायला. काही वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग बोलला, समद्या, हो, आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव, मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेल्या. हिरव्यागार चिंचांचे मोठमोठे आकडे खिशातून भराभर काढून झेल्यानं टेबलावर ठेवले. शाबास जालंदर, मास्तरांचा ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू. बैस आता जाग्यावर, शाळा सुटल्यावर तुला देईन मी त्यातल्या चिंचा. किडके दात न दाखवता झेल्या खुशीनं हसला. त्याने एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली, टोपी कपाळावर ओढली आणि कुडत्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला. मग सर्वांना पुढे येऊन बसायला सांगून मी सिंदबादची गोष्ट मुलांना सांगू लागलो. हिऱ्या मानकांनी भरलेली दरी, झाडाच्या खोडा एवढे पाय असलेले पक्षी आणि हत्तीला सुद्धा गिळणारे साप. सगळी मुलं ऐकण्यात रंगून गेली. डोळे विस्फारलेले, कान टवकारलेले, सगळे रंगलेले, गुंगलेले. मी झेल्याकडे पाहिलं. एका मुलाच्या अंगरख्याची मागली बाजू आणि कुणाच्या तरी दप्तराच्या फडक्याचं टोक यांची गाठ तो हलक्या हातानं मारत होता. सर्वांना चुकवून आपण काय गंमत करतोय म्हणून झालेला आनंद त्याच्या डोळ्यात मावत नव्हता. दुसऱ्या दिवशी झेल्या पुन्हा गैरहजर राहिला. पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलावून आणला, पण मी त्याच्यावर कधीच रागावलो नाही. एक आठवडा असा लोटला आणि मग मात्र झेल्या नियमित शाळेत येऊ लागला. माझ्या वागणुकीवर तो खुश होता. शाळेत त्यानं कितीही व्रात्यपणा केल्या, खोड्या केल्या, तरी मी केवळ हसायचो. मुळात झेल्या हा एक चुणचुणीत पोरगा होता हे मला कळून चुकलं होतं. त्याच्या कोवळ्या मनावर संस्कार मात्र चांगले झाले नव्हते. त्याच्या व्रात्यपणात, खोड्यात सुद्धा बुद्धीची चमक असे, कल्पकता असे. हळूहळू झेल्या माझा अगदी पट्टशिष्य झाला. शाळेच्या पिछाडीला असलेल्या एका अंधाऱ्या खोलीत मी राहत असे. सकाळी उठावं, धोतर आणि कळशी घेऊन ओढ्यावर जावं, अंघोळ करावी आणि येताना कळशीही भरून घेऊन यावी. चहा करून घ्यावा आणि शाळेला जावं. पुन्हा 10 वाजता शाळा सुटली की चूल पेटवावी,
मूठभर तांदूळ उकडावेत, दुधा ताकाबरोबर 4 घास खावेत आणि पुन्हा शाळेला जावं. संध्याकाळी दुपारचा उरलेलाच भात, तोही नसला तर 4 पैशांचे चणे मुरमुरे, माप 2 माप दूध घ्यावं आणि घोंगडी पसरून पडावं. अगदीच उदास एकलकोंड वाटू लागलं तर रॉकेल तेलाच्या चिमणीच्या प्रकाशात काही वाचावं. घोंगडीवर पडल्या पडल्याच या दुःखमय आयुष्याचा विचार करावा. कुठला माणूस कुठंतरी फेकला गेला होता आणि काहीतरी करून कसं तरी जगत होता. या एकलकोंडीत झेल्या माझा साथीदार झाला. झोपायला तो माझ्या खोलीत येऊ लागला. त्याच्या बालबुद्धीला पडलेले प्रश्न ऐकून हसण्यात, उत्तर देण्यात जीवाला थोडा विरंगुळा वाटू लागला. कुठंतरी ऐकलेले विषय त्याच्या डोक्यात असत आणि ते माझ्याशी येऊन तो बोले. कधी त्याचे प्रश्न असे असत की मी चकित होऊन जाई. एकदा तो अगदी गंभीरपणानं बोलला, मास्तर, मी तालुक्याच्या गावी जाणार आहे उद्या. का रे? फौजदाराला मारायला. ठीक, काय केलं रे त्यानं तुझं? झेंडा घेऊन गांधीजी की जय म्हणलं म्हणजे त्याचं पित्त का बरं उठतं? स्वातंत्र्यापूर्वीचा कालखंड आहे हा. मी जाणार आहे आणि रात्री तो निजला म्हणजे सळई तापून त्याच्या डोळ्यात खोपसणार आहे. ते दिवस ऐन चळवळीचे होते, 42-43चे. क्विट इंडिया. पोलिसांच्या अत्याचाराच्या बातम्या घडी घडी कानावर येत. झेल्यानं कुठं कोण बोलताना ऐकलं होतं कोण जाणे. कधी सुभाषबाबूंविषयी तर कधी नाना पाटलांविषयी तो नाना प्रश्न मला विचारी. त्याला धाडसी माणसं फार प्रिय होती. त्यांच्याविषयी त्या बालमनात अपार आदर होता. असंच एकदा पूर्वी शाळेतनं येण्याचं कारण मोठ्या रसाळ भाषेत त्यानं मला सांगितलं. मास्तर, तुमच्या अगोदर होता तो टारका मास्तर भारी मारकुटा. हात भारी लागायचा त्याचा. जवा तवा फडाफड मारायचा. एकदा मी आणि मांगाचा बाळ्या पाडकात विडी वडत होतो ते त्यानं बघितलं. दुसऱ्या दिवशी पोरांकडून मला हुडकून साळत नेलं आणि चांगली वावभर लांबीची चिचची फोक घेऊन दातीखाती येऊन हाणली. काय सांगू मास्तर, माझ्या समद्या कमरेला येडा आला. इतकी फोक लवचिक आणि लांबार होती. मनगटा एवढं वळ समद्या अंगावर उठलं होतं. मी बी साळतच त्याला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या. तो जसा मारायचा तसा मी शिवी द्यायचा. तेवढा मार खाल्ला आणि पुन्हा हानका बिगार साळत गेलोच नाही. झेल्याचा हा पराक्रम ऐकून मी थंड झालो. म्हणजे विड्या ओढतो म्हण की तू. सांगण्याच्या भरात झेल्या बोलून गेला होता. ती जाणीव होताच तो ओशाळला तरी खाली मान घालून म्हणतो काय, थंडीचं कधी कधी वडतो मास्तर. त्यावर मास्तर काय बोलणार. पुढे पुढे झेल्याची मला हरघडी मदत होऊ लागली. हातावर पाणी पडताच तो माझ्या खोलीवर येई. कधी लाकूड फाटा संपला की ते ध्यानात यायचा अवकाश. बाहेर पडे, काट्याकुट्यांची मोळी डोक्यावर घेऊन येई. या कामात शाळेतली आणखी 4 पोरं तो मदतीला घेई. खोली उखणली की ती माझ्या नकळत सारवून घ्यावी, पाण्याची कळशी भरून ठेवावी, भांडी घासावीत, बाजार करावा. ज्याला पडेल ते काम करी. सकाळ संध्याकाळ शेजारच्या वस्तीवरून दूध घेऊन यायचं कामही तो बिनचूक करी. प्रथम मला संकोच वाटे, पण झेल्याचा माझ्यावर खरंच जीव होता. तो या गोष्टी माझ्यावरील भक्तिखातर करतो हे कळून आल्यावर तो वाटेनासा झाला. एवढं करून पुन्हा तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवू लागला. हा म्हणता 3 महिने संपून गेले. मी कायम नोकर नव्हतो, तात्पुरता 3 महिन्यांपुरता होतो. झेल्याला मारणाऱ्या मास्तरांच्या बदलीवर आलो होतो. ते पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू होणार होते आणि पोटाची टिचभर खळगी भरण्याची कुठं चाकरी मिळते याच्या शोधात मी पुन्हा वनवन भटकणार होतो. मी झेल्यापाशी माझ्या जाण्याचं बोललो. तो क्षणभर खिन्न झाला, गप्प बसला आणि एकाएकी म्हणाला, मी येतो मास्तर तुमच्या संग. कुठे येणार होता तो माझ्याबरोबर? मी कुठं जाणार होतो हे माझं मलाच माहिती नव्हतं. तर त्याला मी कुठे घेऊन जाणार होतो? मी हसलो आणि म्हणालो, अरे वेडा काय तू. मी कुठं जाणार नाही. तालुक्याच्या गावी मोठ्या शाळेत मास्तर होणार आहे. तू इथं 4 इयत्ता शिक आणि तिकडे ये, माझ्या वर्गात ये. 7वी पास हो, इंग्रजी शिक. मी सारं खोटं बोललो. झेल्याच्या बालबुद्धीचं समाधान झालं. मी सामानाची आवरावर केली.
होतं कुठं सामान. 4 भांडी कुंडी तीही इथून तिथून मागून आणलेली. ती परत केली, अंथरुणा पांघरुणाची वळकटी केली, कपडे पिशवीत घातले. हे सारं करताना झेल्या मदत करत होता, इकडून तिकडे घोटाळत होता. एक तांबड्या दांडीचा टाक, पेन्सिल आणि चाकू एवढे जिन्नस माझी आठवण म्हणून मी झेल्याला दिले. शेवटी निघालो, सर्वांना भेटलो, मुलांचा निरोप घेतला आणि निघालो पायी पायीच. 4 मुलं घालवायला वेशीपर्यंत आली आणि परतली. झेल्या परतला नाही. एक पिशवी घेऊन तो माझ्याबरोबर चालतच होता. कुणीच बोलत नव्हतं. ऊन तापू लागलं होतं. मी माझी वाट तुडवत होतो आणि मी माझ्या कडेकडेनं येण्याचा अट्टहास झेला करत होता. गावचा ओढा ओलांडला, निंबवड्याची हद्द संपली. पालवी झडलेल्या पिंपरणीखाली आलो. झेल्या जा तू आता. मी त्याच्या हातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला. झेल्यानं एकाएकी ओंजळीत तोंड झाकलं आणि तो रडू लागला. मास्तर, मी नाही जायचा आता त्या शाळेत. त्या निर्जन पाऊल वाटेला पालवी झडलेल्या पिंपरणीखाली झेल्या माझ्या गळ्यात पडून रडरड रडला. त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला. अंगरख्याच्या बाहीनं तो वरचेवर डोळे पुशीत होता आणि मागं वळून पाहत होता. मी पिंपरणीखाली त्याच्याकडे पाहत उभा होतो आणि पाऊल वाटेची वळणं घेऊन अखेर झाडाझुडपाड तो दिसेनासा झाला. तोंड वळवून मीही चालू लागलो. त्यावर झेल्या मला कधीच भेटला नाही. तो आता कुठं असेल, कसा असेल, शिकला सवरला असेल, 4 पैसे मिळवू लागला असेल, मोठा सुखी आणि समाधानी असेल? छे, ही शक्यता अगदीच कमी. झेल्या पुन्हा शाळेची पायरीही चढला नसेल. ही 4-6 वर्ष त्यानाशी उंडरण्यात, खोड्या करण्यात टवऱ्यासारखी घालवली असतील आणि आता फार झालं तर कधीमधी तो भात्यावर बसत असेल, उघडा वाघडा, घामानं डबडबलेला. त्याची काळी सावळी बायको कपाळावरला घाम पुशीत भाता ओढत असेल. घरात एखादं खिडमं पोरगं किंचाळत असेल आणि धगधगत्या आगीपुढे बसून विडी फुंकीत झेल्या खेकसत असेल, अगं ये नरड्यात पार कोंब त्याच्या, का जीव सोडलाय. बस हेच असेल झेल्याचं जीवन आणि शेवटपर्यंत ते असंच राहीलही. झेल्या व्यंकटेश माडगुळकर. दारिद्र्य, जात व्यवस्था, एक तरुण शिक्षक, त्याचं बेरोजगार असणं आणि शिक्षक आणि एक व्रात्य मुलगा यांचं वृद्ध नातं, अशा वेगवेगळ्या प्रतलांवर हे व्यक्तिचित्रण फिरतं. आपल्याला तारे जमीन पर माहीत असतो. त्यातलं शिक्षक आणि डिस्लेक्सिया असलेला मुलगा ह्यांचं जे चित्रण आहे त्याला समांतर असणारं हे चित्रण आहे. आणि त्या कथेच्या माध्यमातनं व्यंकटेश माडगुळकर दारिद्र्याविषयी बोलतात, माणुसकीविषयी बोलतात, झेल्याचं नशीब हे कसं अटळ आहे त्याविषयी बोलतात. आणि आपण जेव्हा वाचक म्हणून ते वाचतो, अनुभवतो, तेव्हा आपल्या आत आपला जो आत्मा आहे त्याला ते भिडतं आणि त्यातनं आपण अधिक चांगला माणूस होण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि चांगली माणसं जगासाठी लाभदायक असतात. जगाला चांगल्या माणसांची गरज आहे. साहित्य आणि वाचन चांगली माणसं घडवतात. रीड विथ स्वप्नीलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू. धन्यवाद.